हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रोडू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रोडूमध्ये आपण अगदी इन्स्टंट असा पास्ता पाहणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एका कढईमध्ये साधारणतः 2 ग्लास इतकं पाणी गरम करायला ठेवलंय। त्याच्यामध्ये आपण 1 चमचाभर इतकं तेल टाकलंय आणि अर्धा छोटा चमचा इतकं मीठ टाकलंय। या पाण्याला छान अशी उकळी आली की याच्यामध्ये आपण 1 वाटीभर इतका पेने पास्ता टाकणार आहोत। तुम्ही कोणताही पास्ता इथे वापरू शकता। हा पास्ता आता आपल्याला छान असा उकळून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 12 ते 15 मिनिटांमध्ये पास्ता अगदी छान असा उकडला गेलेला आहे। व्यवस्थित पास्ता उकडला गेला। आता यातलं पाणी आपण बाजूला करून पास्ता वेगळा करून घेऊयात आणि त्यानंतर आता पुन्हा आपण तीच कढई घेतलेली आहे, व्यवस्थित पुसून घेतली कढई। आता त्यामध्ये आपण अर्धा छोटा चमचा इतकं तेल टाकूयात। त्यामध्ये 1 बटरचा क्यूब आपल्याला टाकायचा आहे। हे सगळं हलकसं गरम झालं की आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे, आपण इथे ती यामध्ये टाकली आहे। तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या यामध्ये टाकू शकता। तेलावरती आणि बटरवरती ह्या भाज्या छान अशा परतून आपण घेतलेल्या आहेत। त्यानंतर ह्या पास्तामधलं पाणी सुद्धा आपण व्यवस्थित काढलेला आहे। तो पास्ता आता यामध्ये टाकूयात। हे सगळं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे माझ्याकडे 10 रुपयावाला मॅगीचा पास्ता मसाला आहे, चीजवाला। याचं पूर्ण पॅकेट आपण यामध्ये टाकणार आहोत। कोणत्याही सुपर मार्केटमध्ये वगैरे हा इझिली मिळून जाईल तुम्हाला। आता पास्ता थोडासा ओलसर राहावा म्हणून आपण यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकलंय। पाव ग्लास इतकं पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून जो मसाला आपण टाकलाय तो व्यवस्थित पास्त्याला लागला जाईल आणि पास्ता थोडा ओलसर सुद्धा राहील। यामध्ये आता 1 चमचाभर इतके चिली फ्लेक्स आपल्याला टाकायचे आहेत। त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय। तुम्ही जर नाही टाकलं तरी चालेल, मला थोडंसं मिठाची गरज वाटली यामध्ये म्हणून मी टाकलं। तसं मसाल्यामध्ये मीठ असतंच। त्याच्यानंतर 2 मोठे चमचे भरून आपण यामध्ये टोमॅटो सॉस टाकणार आहोत। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपल्याला भरभरून असं चीज टाकायचं आहे। इथे माझ्याकडे मोझरेला चीज आहे, तुम्ही स्लाइस चीज सुद्धा टाकू शकता, प्रोसेस्ड चीज सुद्धा टाकू शकता। पण मोझरेला चीजाने जो चीज पूल येतो ना, तो मुलांना खूप जास्त आवडतो, त्याच्यामुळे आपण इथे मोझरेला चीज टाकलेला आहे। अगदी भरभरून असं वापरलं इथे चीज आपण। आता हे चीज वितळून घेण्यासाठी आपण यावरती झाकण ठेवूया आणि फक्त 1 मिनिट भराची आपल्याला वाफ काढून घ्यायची, जेणेकरून चीज छान असं वितळलं जाईल। इथे तुम्ही पाहू शकता चीज अगदी मस्त असं मेल्ट झालंय आणि चीज पूल सुद्धा किती छान येतोय। आता बऱ्याच मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, सो शाळेतून आल्यावरती मुलांना एक हलकी भूक लागते, तेव्हा काय द्यायचं असा प्रश्न पडतो। अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीचा मॅगी, पास्ता वगैरे मुलांना देऊ शकता। रोज रोज नाही पण कधीतरी तर नक्कीच बनवू शकता, जेणेकरून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने हे घरी बनवू शकता आणि मुलं सुद्धा अगदी आवडीने खुश होऊन हे खातील। खूप सोपी, अतिशय इन्स्टंट अशी ही पास्त्याची रेसिपी बनवलेली आहे आपण। तुम्ही अजूनपर्यंत ही रेसिपी घरी ट्राय केली नसेल तर नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।